सेनूमध्ये आणखी पाहायला मिळते। मुरुडमध्ये आराधना दांडेकर राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाले। तिकडे भोरमधून मोठी बातमी, भाजपचे 16 नगरसेवक नगरपालिकेमध्ये विजयी ठरले। राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचा विजय झालेला आहे। नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत। भोरमधून ही मोठी बातमी। जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंना मोठा धक्का। जालन्यातून मोठी बातमी, भोकरदन नगर परिषदेवर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं वर्चस्व असणार आहे। तर परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथली यांना धक्का बसलेला आहे। रावसाहेब दानवेंना जालन्यामध्ये धक्का, भोकरदन नगर परिषदेवर शरदचंद्र पवार पक्षाचं वर्चस्व। अंबडमध्ये राजेश टोपे यांना धक्का, भाजपचा या ठिकाणी विजय झालेला आहे। परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथली यांना धक्का। तर परतूरमध्ये आपण पाहतोय माजी आमदार सुरेश जेथलिया यांना धक्का बसलेला आहे। जालन्यात रावसाहेब दानवे यांना देखील मोठा धक्का मानला जातोय। काही महत्त्वाचे अपडेट्स, जालना परतूरचं नगराध्यक्षपद भाजपकडे जाताना दिसतंय। नगराध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका राक्षे विजयी ठरलेल्या आहेत। परतूरचं नगराध्यक्षपद हे भाजपकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतं। नगराध्यक्षपदी आता भाजपच्या प्रियंका राक्षे यांचा विजय झालेला आहे। जालन्यातील परतूरचं नगराध्यक्षपद आता भाजपच्या खात्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतं। तर बीडमध्ये देखील काही अपडेट्स आहेत। बीडमध्ये धारूरमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचं वर्चस्व आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब जाधव तिकडे विजयी झालेले आहेत। जालना आणि बीडमधले अपडेट्स आपण पाहतोय। तर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांना मात्र धक्का बसलेला आहे। बीडमध्ये भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला वर्चस्व मिळवलंय। अंबडमध्ये राजेश टोपे यांना धक्का बसलाय। परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथलिया यांना देखील मोठा धक्का बसल्याचा आपण पाहतोय। दुसरीकडे आता सेलिब्रेशन देखील काही उमेदवारांकडनं या ठिकाणी केलं जात आहे। भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं वर्चस्व आहे। अंबडमध्ये राजेश टोपे यांना धक्का बसलाय। भाजपनं तिथं विजय प्राप्त केलेला आहे। तर परतूरमध्ये माजी आमदार सुरेश जेथलिया यांना धक्का